लोकांना माहिती आहे आमचं काम, त्याला काय प्रचार करायची गरज आहे? जे 5 वर्ष घरी बसतात आणि शेवटच्या 2 महिन्यात बाहेर पडतात. महायुतीची यादी काल जाहीर झाली. त्यामध्ये प्रतापराव जाधव यांची लोकसभेसाठी बुलढाणा म्हणून एक घोषित झाली. आता आपल्या सोबत संजय गायकवाड ज्यांनी अर्ज भरला होता ते सोबत आहेत. आपण त्यांना विचारू, भाऊ तुम्ही काल अर्ज भरला उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर, काय अर्ज भरला ना मी काल. काही लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही गुपचूप अर्ज भरला, काही गाजावाजा केला नाही, काही लोक बोलले नाही. हे खरं आहे की मी यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये 25-30 हजाराचा माप घेऊन मी अर्ज भरलेला. पण मला असं वाटलं नाही लोकांना त्रास देऊ नये आणि 5 लोकांमध्ये अर्ज भरला. काही लोकांचं म्हणणं हे की तुम्ही काहीतरी कोणाला तरी राजकीय डाव खेळतात आहे की जेणेकरून मित्र पक्षावर दबाव, पण असं पण त्यातलं काही नाही आहे. आणि हे म्हणतात की तुम्ही तयारी केलेली नाही. आता तयारी कोण करतात? ज्याला अचानकपणे आता उमेदवारी मिळते किंवा जे 5 वर्ष घरी बसतात आणि शेवटच्या 2 महिन्यात बाहेर पडतात आणि ज्यांचा जनसंपर्क नसतो, अशा लोकांना त्याची तयारीची गरज पडते. आम्ही 39 वर्षापासून आम्ही सारखे जनतेमध्ये आहोत. लोकांमध्ये एक आदराचं स्थान, एक विकासात्मक भूमिका, विकासाबद्दलची संकल्पना, विजन रिजन सगळं आपण राबवलं. महिलांमध्ये सुरक्षेची आणि आपुलकीची भावना तयार केली. तरुणांमध्ये एक चैतन्य निर्माण केलेलं आहे आणि 24 तास आम्ही कार्यरत असतो. त्याच्यामुळे आम्हाला तयार राहण्याची काही गरज नसते. पण तुम्ही आता अर्ज भरला आणि काल संध्याकाळी उमेदवारी घोषित करण्यात आली पक्षाची, त्यामध्ये प्रतापराव जाधव यांचं नाव आलं. आता तुम्ही तुमचा अर्ज मागे घेणार आहात का थांब राहणार आहे? आता तर त्यांचं नाव आलं आहे. काल आमची भेट पण झाली. पण उमेदवारीच्या या सगळ्या विषयावर मागे घेण्याच्या काही चर्चा झालेली नाही आहे आणि अजूनही अर्ज माझा कायम आहे. मग तुम्ही आता निवडणूक लढणार हे लोकांच्या समोर जात आहे असं चर्चा होत आहे. नेमकं मग आता दोघांमध्ये एक स्वपक्षामध्ये धक्कातंत्र म्हणता येईल? असं काही नाही आहे. आता 4 तारीख अजून पुढे आहे. आज 28 मला वाटतं 29 तारीख आहे. 4 दिवस वेळ आहे त्या गोष्टीला, अजून 5-6 दिवस. ठरवू पुढे. मग आता तुमचा जर अर्ज कायम राहिला तर तुम्ही प्रचाराला सुरुवात केली असं म्हणता येईल की आपल्याला? मी तुम्हाला आधीच सांगितलं, आमच्यासारख्याला प्रचार करायचं काम नसतं. आम्ही दिवस 24 तासातले 18 तास आम्ही काम करत असतो, जनतेमध्ये असतो. लोकांना माहिती आहे आमचं काम, त्याला काय प्रचार करायची गरज आहे? संजय गायकवाड किंवा त्यांचं काम मग जनतेला सांगावं लागेल अशी काही स्थिती आमच्याकडे नाही आहे. सगळ्या लोकांना दिसतंय ते. पण आज एक त्याच धर्तीवरती आज महायुतीचा मेळावा सुद्धा बुलढाण्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आज राहणार आहात की नाही? मग ते महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन तर मीच केलेलं आहे ना. तो माझ्या विधानसभेचा मेळावा आहे. मीच त्याचं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्या मित्रपक्षांना पण बोलवलं आहे. त्या मेळाव्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना बूथ लेवलपासून जे काही आमचे शिवदूत आहेत, काही बूथ प्रमुख आहेत, मतदान कसं करून घ्यायचं, कसे मतदान काढायचं, लोकांपर्यंत सरकारच्या योजना कशा पोहोचायच्या, हे सगळं आमचं प्लॅनिंगचं आहे ते. पण मग आता महाविकास आघाडी झालं किंवा वंचित आणखी इतर पक्ष आणि अपक्ष आणि त्यामध्ये महायुतीचा उमेदवार यांच्यासमोर तुम्ही जाणार आहात का मग आता याच? हा सगळा निर्णय तुम्हाला 4 तारखेला बघायला मिळेल. तर हे होते आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड ज्यांनी जो अर्ज भरला लोकसभेचा त्याच्यावरती ठाम राहण्याची भूमिका आज त्यांनी घेतलेली आहे असं स्पष्ट दिसत आहे. कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.